हॅलो, गुड मॉर्निंग. आमचा आजचा दिवस जो आहे तो परत एकदा शोला आम्ही चाललेलो आहे. या हॉटेलमध्ये आम्ही आलो होतो, वैभव हॉटेल. तर आम्ही सकाळी आता नाश्त्याला चाललेलो आहे सगळे. नमस्कार मंडळी, शुभ सकाळ सगळ्यांना. आता आम्ही चाललोय नाश्ता करायला आणि नंतर आमचे शो चालू होतील. मग आम्ही शो करणार आहोत. सगळे छान, सगळे फ्रेश आहेत मस्तपैकी. काय काय जणांचे केस विस्कटलेले आहेत, बाकी सगळे खूप छान दिसत आहेत. हॅलो, गुड मॉर्निंग. केसांबद्दल आमचं बोलतात पुढे चांगले करतो जरा सुंदर. ओके. पनवेलमध्ये जे मार्केट आहे ना, आम्ही मार्केटच्या बाहेरच हॉटेलमध्ये आहे. बोर स्ट्रॉबेरी बोर घ्यायची. जे पूर्ण मार्केट आहे हे पनवेलचं मार्केट. कृषी उत्पन्न बाजार समिती पनवेल. सकाळ सकाळी इथे खूप मोठं मार्केट भरलेलं आहे. आम्ही तुम्हाला आता मार्केट दाखवूया पनवेलचं. आणि ह्या मार्केटमध्ये काही बऱ्याच गोष्टी ह्या आपण जे आपल्या एरियामध्ये खरेदी करतो त्यापेक्षा स्वस्त आहे. हा बघा मार्केटचा एरिया. हे आहे पनवेलचं मार्केट. पनवेल मार्केटमध्ये तुम्हाला सगळं मिळतं स्वस्तामध्ये, अगदी स्वस्तामध्ये. हे बघा पनवेलचं मार्केट. प्रत्येक गोष्ट तुम्हाला मिळते. प्रत्येक गोष्ट म्हणजे भाजी, सगळ्या प्रकारच्या भाज्या, फळं. असा हा पनवेलचा मार्केट आहे जो तुम्हाला आज बघायला मिळते. इथे कधी या. इकडे पण मार्केट आहे पूर्ण. इकडे पण मार्केट आहे. हम जिल्ह्यातील शांतीपूर्वक खाली देखा. बघितलं कसलं मोठं मार्केट आहे इथे. कसलं म्हणजे एकदम भारी छान वाशीसारखं मार्केट आहे. वाशी खूप मोठं आहे ऍक्च्युली. हे पण खूप मोठं आहे, छान आणि मस्त आहे. म्हणजे बाजार भाव आहे इथे. कसं माहिती, जे लोकल आहेत ना, लोकल ते इथे येऊन येतात. म्हणजे आपल्याला वाशीला बाहेरून जसं माल येतो तसं इथे इथली जी लोक असतात ना त्यांचा माल इथे येतो. आणि खरंच म्हणजे रेट खूप छान आहे. टोमॅटो एकदम गावरान. आता काय आलं घेतले तू? चांगला आहे की? चांगला आहे वाटत. 103 किलो. 100ला 3 किलो वाटाणा. खूपच गोंधळ आहे. चाळीसला 1 किलो, 70ला 2 किलो टोमॅटो. इथे 40ला 1 किलो, 70ला 2 किलो टोमॅटो, 100ला 3 किलो वाटाणे. म्हणजे आपण जे 60-70 रुपयाला घेतो तिथे 100 रुपयाला 3 आहे. 100ला 3 किलो. आमच्या इकडे ना 30 रुपयाला अर्धा किलो, म्हणजे 60 रुपये किलो आहे. मग इथे स्वस्त आणि खूप चांगला मिळाला. असं जाड वाटाणे आहेत, मोठा झाड आहे, खूप छान. पनवेल लागला ना हिला घ्यायला. कृषी मार्केट. आणि ही आमची व्हेज थाळी.
स्पेशल व्हेज थाळी. कालपेक्षा चांगली आहे. काल आम्ही हॉटेलबद्दल काही बोललो नाही, कारण का मला अजिबात कालचं जेवण आवडलं नाही. त्या हॉटेलचं नाव होतं, हॉटेलचं नाव काय होत्या, हरिओम, अजिबात आवडलं नाही. पण आजचं हे छोटंसं हॉटेल आहे, पण एक नंबर हॉटेल आहे. ह्या हॉटेलचं नाव आहे सेंच्युरी हॉटेल. कुठल्या रोडला आहे आपण आता? तळोजा MIDC मध्ये. हा 170 रुपयाला इतकी मस्त व्हेज थाळी मिळते. आणि कालची, आजची खुश ना, एकदम हॅपी. अजून हो, आत्ता पण आम्ही आत्तापर्यंत खाल्ली नाही. आणि ते पण 170 रुपये, 170 रुपयात एवढी मस्त थाळी. आम्ही व्हेजिटेरियन माणसं आहोत. ह्या आमच्या थाळ्या आलेल्या आहेत. चल आता आम्ही जेवतो. हे चिकन बिकन आम्ही असले फालतू आम्ही शूटमध्ये घेणार नाहीये. आता आम्ही जेवण करू. नाही, गुरुवारचा प्रश्न नाही. आणि आता चिकनकडे बघणार पण नाही. काही बोलता येत नाही. तुम्हाला काय वाटेल काय झालं यांच्यासोबत ना? खरं सांगू तुम्हाला, आता आम्ही जस्ट जेवलो, तुम्ही पाहिलं असेल ना आम्ही थाळी असली असं होती ना. इतकं छान जेवण, इतकं स्वादिष्ट होतं, इतकं फुल झालं. आम्ही ओव्हरफ्लो आहे बघा. आम्ही स्प्राईटच्या बॉटल्स पितोय, कारण डायजेशन अप्रतिम जेवण तर कमी पैशामध्ये खूप चांगलं जेवण मिळालं आहे. आणि मन तृप्त, आत्मा तृप्त झाला. एवढं जड झालंय की खूपच वाटत नाही. मी आता हात धुवायला नाही, विचार करा. सेंच्युरी हॉटेल जे आहे ना, खरंच चांगलं. सविता, जेवण असं कोणाचं होतं का? ओव्हर जेवण झालं, ओव्हर जेवण असं पण नाही आहे त्याला, बोलवत पण नाही. आता आमचे 4 शो बाकी आहेत. आम्ही आता शोला जर आता आम्हाला आराम करणं आम्ही चालतो. खूप आम्ही खूप भरले आमच्या लोकांचं यार. खूप एकदम टाईट झाले. खूपच एवढं जास्त जेवढं ना आम्ही देवाला फक्त एवढंच म्हणालो दुपारी की देवा 2 दिवस म्हणजे कालपासून आम्हाला 2 टाईम जेवण व्यवस्थित मिळालं नव्हतं. फक्त देवाला दुपारी प्रार्थना केली की देवा प्लीज आत्ताचं जेवण खूप चांगलं म्हणजे चांगलं मिळू एवढी अपेक्षा होती. पण ते इतकं चांगलं दिलं ना त्याने की आता मला खावतही नव्हतं. अर्ध म्हणजे पापड वगैरे आपले असं टाकू नये याचं, पण परत अर्ध टाकण्यात गेलं. तर अन्नपूर्णेने माफ करावं. पण जेवण खरंच इतकं खूप सुंदर अप्रतिम म्हणजे पोट भरणं एवढं आहे. खूप छान आहे. तळोजा नाकाला इकडे आम्ही आहोत. तळोजा MIDCला सेंच्युरी हॉटेल सर्च करा गुगलला. खूप सुंदर आहे. म्हणजे कोणाला जर पोटाला खूप म्हणजे मनापासून एकदम जेवण. पण हॉटेलला तसं नाही जेवण की घेतले चला आलं असं. पण खूप छान जेवण, तुम्ही येऊ शकता कधी. आता आम्ही राहून पाहिलं की जेवण खूप जास्त बोलायला होत नाहीये. आम्ही जेवण केलं. जेवणानंतर आम्ही हे आईस्क्रीम खातोय. सगळे आईस्क्रीम पार्टी आमची. आणि मस्त एकदम छान सुंदर बालाजी डेअरी जी आहे पनवेल मध्ये आणि ज्या हॉटेलमध्ये, आणि मदर डेअरी. मी दूध नेहमी मदर डेअरीच पितो, गाईचं. त्याच्यामुळे हे आईस्क्रीम पण तेवढं चांगलं आहे. मी 2 घेतलेले आहेत वेगवेगळे आणि यांनी पण आईस्क्रीम घेतले. आम्हाला एकच दिली जाणे, आम्ही 2 घेतले. मुलं हे शेअर करणार आहे. हे पिस्तात तो शेअर करणार आहे आमच्यासोबत. शेअर करावं लागेल. आता काय बोलावं लागेल, पण नंतर शेअर करणार नाही. मी तर निघून चालले. बाय बाय. चलो बाय बाय. मी चाललो आईस्क्रीम खायला. 1 महिना पण आहे, 2-2-1.5 महिना. आमचं जेवण झालंय.
मस्त मजा. आणि आम्ही ना गॉसिपिंग चालू आहे आमचं, गॉसिपिंग सगळे आम्ही गॉसिप करतोय. आम्ही हा तिथं गॉसिपिंग कोणासोबत करतोय? तर आम्ही गॉसिपिंग करतोय, पण हे काय कोणासाठी गॉसिप करतोय, काय बोलतोय? दिसत नाहीये मी तुझ्या ह्याच्यामुळं. आम्ही काय बोलतोय, कोणा संदर्भात बोलतोय किंवा काय गॉसिपिंग करतोय हे आम्ही काय सांगणार नाही त्यामध्ये, कारण ते चांगलं गॉसिप सांगायची नसते. त्याच्यामुळे आम्ही गॉसिपिंग करू थोडीशी हॉटेलमध्ये आणि नंतर मग आम्ही वर झोपायला जाणार आहोत. ठीक आहे, चला आता मग आता तुम्ही. हे वातावरण सांगा किती छान आहे इकडचं. थंडीच मस्त लागत मस्त वाटतंय, पण फ्रेश चांगलं वाटतंय. म्हणजे मुंबईमध्ये पण असतं, पण इतकं नाही जितकं इथे. कूल, मस्त रिलॅक्स आम्ही गप्पा मारतोय. थंडी अजिबात वाजत नाही. जस्ट आईस्क्रीम खाऊन झाली. आईस्क्रीम खाल्ला मी थंडीमध्ये. आणि अर्धा खाल्ला पिस्ता एकदम छान होता. पिस्ता छान नव्हता चॉकलेट अजिबात. खाल्लं सगळं चांगलं होतं, पण मी पिस्ता घेतला होता तो एकदम बर्फासारखा. त्याने आम्हाला सोडून पिस्ता घेतला, त्याच्यामुळे शिक्षा दिली त्याला.